कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कालचा दिवस एवढा टेन्शन मध्ये गेला ना, पण आज मला खूप असं कमाल भारी वाटतंय हा। ए डंबो, शिवा वहिनी, तुम्ही काल नव्हतात ना, तर काकू तर एकदम टेन्शन मध्ये होती, तिचा मूडच पूर्ण खराब होता। पण आज बघा तुम्ही आलात ना दोघं, तर एकदम छान वाटतंय। ती बघा किती फ्रेश झाली आज, मला पण भारी वाटतंय हा। अगदी खरंय, घरातली एक लक्ष्मी आजारी होती आणि दुसरी लक्ष्मी घराबाहेर होती। घरात कसं प्रसन्न वाटेल बरं, पण आता मात्र सगळं उलट झालंय। सगळं छान वाटतंय। हो बघा ना, घर कसं भरल्यासारखं वाटतंय। आणि मुळात आशू सुखरूप आहे हे कळल्यामुळे जरा जीवात जीव आलाय। हो अगदी खरंय, हो नाही? ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड। खरंय सीता। हो पण असं म्हणून जे घडलं त्याच्यावर पांघरून घालू शकत नाही ना आपण। अगं सीताई, पण काल आशूने सांगितलं ना। काल आशूने सांगितलं, पण शिवाने काहीच सांगितलं नाही। ती तर गप्पच उभी होती, काही बोललीच नाही, उत्तर नाही कशाचं। काय शिवा, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय काय झालं ते। सीता, तिने काल सगळं सांगितलंय ना। तरीही मला ते शिवाच्या तोंडून ऐकायचे। आई अगं सांगितलं की सगळं, आता काय तिला। हो मग हे शिवाही सांगू शकते ना। शिवा शब्दाची पक्की आहे ना। मग सांग, काय झालं खरं शिवा, सांग। अगं त्याच्याकडे काय बघतेस, आम्ही काहीतरी विचारतोय ना, सांग ना। ताई अगं उगाच तुम्ही। आशू सांग शिवा। आमच्या जमिनीचा व्यवहार अडकला होता, तो सुटला। त्याच्यानंतर कळलं की त्या सगळ्या मागे माझा काका आहे। अगं आम्ही काय विचारतोय तुला, तू काय सांगते? कीर्ती सांगू दे तिला। मग आम्ही सगळे परत लग्नात असे व्यस्त झालो। संगीत होतं त्या दिवशी, आशू बाहेर गेला, कुठे गेला माहित नाही। आणि तेव्हा तुमचा फोन आला आणि मी आशूला शोधायला बाहेर गेले, तर तेव्हा तो दिसेनासा झाला आणि बाहेर मला त्याचा फोन पडलेला दिसला। पडलेला म्हणजे फेकलेला का? हो, आम्ही आशूला शोधायला लागलो। मग आशू सापडला, पण त्याला पोत्यात बांधलं होतं। आणि मग आम्ही आशूला वाचवलं। सीता,
सीताई सीता हे बघ शांत हो. तिने हे काही मुद्दाम केलं नाहीये. ती मुद्दाम काहीच करत नाही. माझा राग विनाकारणच असतो. माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं तरी तुमचा तिच्यावर एवढा विश्वास. काय गरज होती आशूला तिथे घेऊन जायची? काय संबंध होता? बरं काल विचारलं तर मूग घेऊन गप्प बसली होती, काही बोलली नाही. मी विचारलं नसतं तर काही बोललीच नसती. मग अगं आई, शांत बसायचं हं? एक शब्दही बोलायचा नाही. मला माहित नव्हतं सीताई इतकं सगळं होईल मी, पण मी आशूला काही होऊ नाही दिलं. अरे वा, नी नशीब आमचं तू त्याचा जीव वाचवलास. नी उपकारच केलेस ना. कीर्ती कीर्ती थोडं ना तोंड सांभाळून बोलत जा. कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय? जिच्याबद्दल बोलतेस ना, आज तिच्यामुळेच तुम्ही दोघे इथे घरात आहात. एक मिनिट काका. हो म्हणून मी काहीही सहन नाही करणार आहे काका. आशूच्या जीवाचा प्रश्न आहे. भाऊ आहे तो माझा, मला काळजी आहे त्याची. माझ्याकडनं चूक झाली. हे असं अश्रू आणून डोळ्यात हात जोडून तू माझी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नकोस शिवा. मी नाही जुमानत या सगळ्याला. माझा मुलगा माझं आयुष्य आहे. त्याला काही झालं असतं तर सीता बास झालं. जे झालं नाही त्यावर एवढं. मग काय होण्याची वाट बघायची होती का? हो पण कुठेतरी हा विषय थांबवायला पाहिजे ना. कुठेतरी थांबायला हवं म्हणूनच बोलते. नाहीतर हे असंच चालू राहील. आज माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं. चला ठीक आहे, हे सगळं सोडून देऊ. स्वभाव, राहणीमान सगळं समजून घेऊ. पण स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर बेतेपर्यंत वाट बघायची, हे पण सोडून द्यायचं? शिवा, ह्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. आणि ह्यापुढे त्याला कुठे घेऊनही जायचं नाही. मला ते चालणार नाही, लक्षात ठेव. माझं चुकलं, परत असं नाही होणार. तशी परत संधीही मिळणार नाही तुला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.